Good morning to all. Today we will start with next unit, that is fungi and plant pathology. ओके, तर हा पेपर नंबर फर्स्ट आहे आणि युनिट नंबर 3. ओके, त्यामध्ये जे पक्सिनियाचं जे लाईफ सायकल आहे, ओके, फंजा या युनिटमध्ये, तर ते आपण आज डिस्कस करूया. ओके, सो विल स्टार्ट विथ फर्स्ट सायंटिफिक नेम, that is Puccinia graminis. Okay, this is very famous because it is widely distributed diseases in overall India and overall in the world. Okay, so India मध्ये मोस्टली राईस व्हीटचं कल्टिवेशन केलं जातो. सो तो व्हीट कल्टिवेशन केल्यामुळं हा कॉमन डिसीज सगळ्या रिजनमध्ये जिओग्राफिकल कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, first of all we will see about the symptoms of wheat and barberry host. ओके, तर हे जे फंजाय आहे पक्सिनिया, तर ह्याला 2 होस्ट लागतात ह्याची कंप्लीट लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी. ओके, तो सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, म्हणजे एखाद्या तो फंगस जेव्हा अटॅक करतो प्लांटवरती, व्हीटवरती असेल किंवा बार्बेरी, ओके, तर त्याच्यावरती त्या प्लांटचं सिम्पटम्स काय आहेत, लक्षणं कसं दिसतात. ओके, व्हीट्स आणि बार्बेरी होस्ट. ओके, तर अशा पद्धतीचं तुम्ही पॅचेस तुम्ही बघू शकता ह्या व्हीटच्या लीव्जवरती. ओके, हे सुद्धा व्हीटचं लीव्ज आहे. ओके, दिस इज द बार्बेरी लीव्ज. ओके, तर अशा पद्धतीनं त्याचं काय दिसतं, हे एसिओस्पोर वगैरे आहे. आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये स्लाईडमध्ये बघणार आहोत कुठले कुठले स्टेज आहेत आणि किती टाईपचे जे स्पोर्स आहेत. ओके, सो detail their morphological characters. Okay, whether it is haploid or diploid conditions. Okay, so there are different type of stages in the Puccinia life cycle. Okay, please remember that it require 2 type of host. One is wheat and second host is the barberry host. Okay, तर बार्बेरी आणि गहू ह्या दोन त्याला होस्ट लागतात पक्सिनियाची लाईफ सायकल त्याची कंप्लीट करण्यासाठी. ओके, म्हणजे काही स्टेजेस जे आहे ते व्हीटवरती कंप्लीट करणार त्याचे, आणि काही स्टेजेस जे आहे ते बार्बेरीच्या प्लांट होस्टवरती कंप्लीट करणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ पक्सिनिया. ओके, सो इट हॅज मेनी स्पेसीज दॅट आर ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट पॅरासाइट याचा अर्थ काय, फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट आणि ऑब्लिगेट पॅरासाइट. जनरल कॅरेक्टर्स ऑफ फंजाय मध्ये आपण वी हॅव ऑलरेडी डिस्कस दॅट in obligate in parasitic fungi there are 2 types. One is facultative, second one is the obligate parasite. Obligate means it require only living organisms. Okay, म्हणजे पॅरासाइटिक प्लांटला लिव्हिंग ऑर्गॅनिझम लागतो. आयदर इट मे बी व्हीट प्लांट और इट मे बी बार्बेरी प्लांट्स. दोन्ही काय केलं ते जिवंत असले पाहिजे. सपोज ते डेड झाले असतील तर त्याच्यावरती हे फंगस काय करणार नाही, ग्रो करणार नाही. सो दॅट इज ऑब्लिगेट पॅरासाइट. सेकंड कॅरेक्टर, Puccinia graminis is a common on wheat and other grass like oat, barley, rye, okay, etc. सर हे व्हीटच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचे जे ग्रासेस आहेत, कारण व्हीट जे आहे ते मोनोकॉट म्हणजे ग्रास फॅमिलीमध्ये येतो, तर ते ग्रास फॅमिलीमधले जे ओट आहे, बार्ली आहे किंवा राय आहे, हे जे प्लांट्स आहेत, ओके, फूड क्रॉप्स, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला हे फंगस डिसीज बघायला मिळतो. ओके, सो फंगस इज कॉल्ड हेट्रोसियस होस्ट because it completed its life cycle in a 2 host. Heterocious, ओके, मोनोसियस आणि हेट्रोसियस. हेट्रो म्हणजे डिफरंट टाईपचे होस्ट. ओके, कारण डिफरंट टाईपचे होस्ट का हेट्रोसियस का म्हणले, कारण ह्याला 2 टाईपचे होस्ट लागतो. वन इज व्हीट अँड सेकंड वन इज द बार्बेरी प्लांट्स. दॅट्स वाय इट इज कॉल्ड हेट्रोसियस होस्ट. ओके, सो मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल तुम्हाला पक्सिनिया इज अ मोनोसियस आहे का हेट्रोसियस होस्ट आहे, ओके, का नन ऑफ दीज आहे. ओके, सो इट इज हेट्रोसियस होस्ट. ओके, सो इट हॅज 5 स्टेजेस विच विल बी डिस्कस्ड इन अ नेक्स्ट स्लाइड. ओके, आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण काय करू, डिस्कस करू. ह्याच्यामध्ये 5 स्टेजेस आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 5 डिफरंट स्टेजेस आहेत. ओके, ते स्टेजेस म्हणजे कुठले, की वेगवेगळ्या स्पोरच्या ज्या स्टेजेस आहेत. ओके, एक बेसिडिओस्पोर आहे, एक टेल्युटोस्पोर आहे, क्युरिडोस्पोर आहे, एक ॲसिओस्पोर आहे. सो देर आर डिफरंट टाईप ऑफ स्पोर्स. मग प्रत्येक स्पोर्ट्सच्या लाईफ सायकलचं जे हे आहे स्टेज, त्याला वेगळ्या अशा ग्रुपमध्ये स्टेजेसमध्ये डिवाईड केलेलं आहे. ओके, दॅट्स वाय इट इज 5 स्टेजेस. सो ह्याच्या कंप्लीट लाईफ सायकलमध्ये प्लीज रिमेंबर दॅट देर आर टोटल 5 स्टेजेस. ओके, सो व्हीट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी अँड बार्बेरी प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी होस्ट. सो ह्याच्या कंप्लीट लाईफ सायकलमध्ये व्हीट प्लांटला प्रायमरी होस्ट असं म्हणलं जातं, कारण त्याचं स्टार्टिंग जे आहे कंप्लीट लाईफ सायकलचं ते प्रायमरी होस्टपासून म्हणजे व्हीटपासून स्टार्ट करतो, आणि जे एंड आहे ते एंड कुठं करतो ह्या बार्बेरी प्लांटच्या
प्लांटवरती तो म्हणजे सेकंडरी होस्टवरती तो कम्प्लीट करतो. ओके, सो दिस इज प्रायमरी होस्ट अँड सेकंडरी होस्ट. ओके, दॅट्स ऑल. सो याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा 5 स्टेजेस आहेत. हेट्रोसियस होस्ट आहे. ओके, त्यानंतर प्रायमरी होस्ट कशाला म्हणायचं आणि सेकंडरी होस्ट कशाला म्हणायचं. व्हीट इज अ प्रायमरी होस्ट अँड बार्बेरी प्लांट इज अ सेकंडरी होस्ट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी दी 5 डिफरंट स्टेजेस. ओके, कुठले स्टेजेस आहेत. आपण मगाशी इन लास्ट स्लाइड वी हॅव सीन दॅट देर आर 5 डिफरंट टाइप ऑफ स्टेजेस इन पक्सिनिया. So which are those different stages? One is the uredia being a uridospores. Okay, first stage is a uredia. Okay, uredia stage आहे तर त्याच्यामध्ये युरिडोस्पोर नावाचे स्पोर तयार होतो, त्याला म्हणायचं युरिडोस्पोर्स. सेकंड स्टेज इज द टेलिया. ओके, विच बियर टेल्युटोस्पोर. ओके, थर्ड स्टेज इज अ प्रोमायसेलिया बिअरिंग बेसिडिओस्पोर. ओके, बेसिडिओस्पोर तिसरा टाईपचा स्पोर. ओके, त्यानंतर फोर्थ इज अ स्पर्मॅगोनिया बिअरिंग स्पर्मॅशिया अँड रिसेप्टिव्ह हायपी. ओके, म्हणजे हे बेसिडिओस्पोर जर्मिनेशन झाल्यानंतर ओके ते जे स्टेज तयार होते त्याला म्हणायचं स्पर्मॅगोनिया. मग त्याच्यावरती एक स्पर्मॅशिया नावाचं ते तयार होतो. ओके, आणि दुसरा एक असतो फिमेल, त्याला म्हणायचं रिसेप्टिव्ह हायपी. ओके, म्हणजे हा एक स्टेज झाला. आणि लास्ट स्टेज म्हणजे एसिया. ओके, एसिया विच बिअर एसिओ स्पोर. सो इन दिस वे देर आर 5 डिफरंट टाईप ऑफ स्टेजेस. आता अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. पहिला आहे युरिडो, सेकंड वन इज द टेल्युटो. असं सिरियलीच ह्याच्या कंप्लीट लाईफ सायकल आहे. ओके, फर्स्ट युरिडो, सेकंड टेल्युटो, थर्ड बेसिडिओ, फोर्थ स्पर्मॅशिया अँड रिसेप्टिव्ह हायपी आणि फिफ्थ वन इन द एसिओस्पोर. ओके, एसिओस्पोर ह्या ठिकाणी लाईफ सायकल कंप्लीट होतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ इरिडोस्पोर लाईफ सायकल ऑन व्हीट प्लांट. कारण जे स्टार्टिंग होतो ह्याचं लाईफ सायकल ते व्हीट प्लांट प्रायमरी प्लांटवरती स्टार्ट होतो. सो फर्स्ट स्टेज इज द इरिडोस्पोरा. ओके, म्हणजे इरिडोस्पोरा म्हणजे त्याच्यामध्ये इरिडोस्पोर्स तयार होतो. सो इट कॉज्ड ब्लॅक स्टेम रस्ट. ओके, हे काय होतं, ब्लॅक स्टेम रस्ट अशा पद्धतीचं जे पॅच दिसतो तुम्हाला त्याला म्हणायचं रस्ट. ओके, and symptoms appear in early March in the form of elongated reddish sori and pustule. ओके, तुम्हाला मार्चमध्ये अशा पद्धतीचं एक मॅच्युअर झालेलं प्लांटवरती तुम्हाला अशा पद्धतीचं हे तुम्हाला काय दिसतील असे रेडिश सोराय. ह्याला कारण ह्याच्यामध्ये भरपूर ग्रुप ऑफ स्पोर्स असतात म्हणून त्याला म्हणायचं सोराय किंवा त्याला म्हणायचं पिस्चूल. ओके, त्याला दुसरं नाव आहे पिस्चूल. सो दीज आर कॉल्ड A7S इरिडोसोराय. ओके, तो अशा पद्धतीनं हे फर्स्ट काय आहे इरिडोसोरायचं पॅच तुम्हाला मार्चमध्ये बघायला मिळतं. ओके, आता हे आपण जर आपण ॲनाटॉमी जर घेतला, ट्रान्सफर सेक्शन जर घेतलं त्याचं स्टेमचं. ओके, तर स्टेमचं ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर अआपल्याला अशा पद्धतीचं हे जे स्टेमचं अप्पर इपिडर्मिस आहे. ओके, दिस इज अप्पर इपिडर्मल, दिस वन इज अप्पर इपिडर्मिस अँड बिलो वन इज द सगळं कॉर्टेक्स अँड मेझोफिल सेल्स. ओके, हे सगळं कॉर्टिकल सेल्स आहे त्या स्टेमचं. ओके, व्हीटच्या. आणि ह्याच्यामध्ये दिस इज ॲक्च्युअल फंगल मायसेलियम अँड दीज आर दी इरिडोस्पोर्स. ओके, म्हणजे हे रप्चर झाल्यानंतर असे इरिडोस्पोर्स बाहेर येतात आणि इथून असं बाहेरच्या साईडला व्हीटच्या हे तुम्हाला रेड कलरचं असं काय दिसतो पॅच दिसतो, त्याला आपण म्हणतो सोराय किंवा पिस्चुल्स. ओके, सो फर्स्ट स्टेज ह्याच्यामधलं जे युरिडेल स्टेज आहे दे आर वन सेल्ड. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल देर आर 5 डिफरंट स्टेजेस. ओके, युरिडेल टेलियल स्टेज. ओके, स्पर्मॅशिया आहे, बेसिडिओस्पोर आहेत, त्यानंतर एसिया स्पोर. सर प्रत्येक स्पोर्स कुठला आहे, हॅप्लॉइड आहे का डिप्लॉइड आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. ओके, सो युरिडेल स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वन सेल्ड म्हणजे सिंगल सेल म्हणजे एकच सेल आहे. ओके, बट बाय न्यूक्लिएटेड म्हणजे तुम्हाला एका सेलमध्ये तुम्हाला दोन न्यूक्लिया दिसणार. ओके, हे ह्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. हे सुद्धा तुम्हाला यू विल बी आस्क्ड इन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. युरिडेल स्टेज इज डॅश टाईप ऑफ न्यूक्लिया. ओके, वेदर इट इज हॅप्लॉइड असं विचारलं जाईल. 2 सेल्ड 1 न्यूक्लियाय, 1 सेल्ड बाय न्यूक्लियाय. ओके, त्यानंतर किंवा नन ऑफ दी अबॉव असं डिफरंट टाईपचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल. ओके, तर दिस इज वन सेल्ड बाय न्यूक्लिएटेड ग्लुबोज म्हणजे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ग्लुबोज आहे अँड थिक वॉल्ड स्पोर्स. ओके, सो इट प्रोड्युसेस ऑन द स्टॉक.
म्हणजे हे जे आहे हे खालचं जे हे पार्ट आहे या स्पोअरचा वरच्या पार्टचा त्याला म्हणायचं स्टॉक. ओके, त्या स्टॉकवरती हे स्पोअर तयार होतो. ओके, सो बाय अप्लाइंग प्रेशर ऑन होस्ट इपिडर्मिस दे कॉजेस ब्रेकेज अँड फॉर्म युरेडिनिया. ओके, म्हणजे काय की ह्या ठिकाणी सपोज हे काय झालेलं आहे, आता रप्चर झालेले आहे. ओके, स्टेमचं जे इपिडर्मल सेल्स आहेत हे काय झालेले आहे, आतमध्ये भरपूर जर स्पोर तयार झाले की हे इपिडर्मल सेलवरती प्रेशर येतो आणि ते इपिडर्मल सेल काय होतो, रप्चर होतो आणि सगळे स्पोर्स जे आहेत हे बाहेर येतात अशा पद्धतीचे. ओके, सो दे कॉजेस ब्रेकेज. ओके, आणि अशा पद्धतीचं जे ब्रेकेज होतो त्याला काय म्हणायचं, युरेडिनिया. ओके, दस द स्टेज इज कॉल्ड युरेडियल स्टेज. ओके, ह्या ठिकाणी हा युरेडियल स्टेज काय होतो, फिनिश होतो म्हणजे कंप्लीट होतो ह्याच्यात. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज द डिस्पर्सल अँड जर्मिनेशन ऑफ इरिडोस्पोर्स. आता हे इरिडोस्पोर्स ह्या ठिकाणी तयार झाले. आता हे इरिडोस्पोर काय होणार, वाऱ्याने वगैरे डिस्पर्स होणार. ओके, दुसऱ्या होस्ट प्लांट दुसऱ्या म्हणजे त्याच प्लांटवरतीच जर्मिनेशन होतील, कदाचित मॉइश्चर वगैरे असेल तर वाऱ्याने जर सपोज ते स्पोर्स काय झाले, डिस्पर्स झाले तर ते दुसऱ्या प्लांटवरती काय होणार, ते जर्मिनेशन होणार. दुसरं प्लांट म्हणजे वीटचंच प्लांट असणार. ओके, पण ते त्या प्लांटवरती काय होणार, जर्मिनेशन होणार. नाव द सेकंड पार्ट इज द डिस्पर्सल ऑफ अँड जर्मिनेशन ऑफ इरिडोस्पोर. ओके, सो इंटर थ्रू द स्टोमॅटा, म्हणजे हे जे इरिडोस्पोर्स आहेत ते त्याच प्लांटला इन्फेक्ट करतील परत. ओके, सपोज मध्ये जर एअर करंट वगैरे म्हणजे वारा वगैरे आला, कारण ते सगळे जे स्पोर्स आहेत हे स्टेमवरती आहे, वाऱ्याने ते स्पोर्स उडू पण शकतात नेक्स्ट प्लांटवरती, व्हीटच्या तिथं शेजारी ग्रो होत असलेलं शेतामध्येच. ओके, सर तर सपोज त्या एअर करंटनं सपोज दुसऱ्या प्लांटवर जर स्पोर गेला तर ते स्पोर्स काय होतो, ह्युमिडिटी वगैरे असेल वातावरणामध्ये. ओके, अशा ह्युमिडिटीमध्ये ते स्पोर काय होतं, जर्मिनेशन होतं त्या लीफवरती किंवा स्टेमवरती वगैरे, आणि त्याच्यावरती जे स्टोमॅटा वगैरे आहेत लीफवरचे, त्या स्टोमॅटामधून काय होतं, तो इंटर करतो. सो यू कॅन सी हिअर, सपोज हे काय आहेत, हे वरचं स्टेमवरचं क्युटिकल आहे असं कन्सिडर करा किंवा अप्पर इपिडर्मीज आहे असं कन्सिडर करा, आणि स्पोर्स इथं येऊन पडला. आता स्पोर्स ह्युमिडिटी वगैरे मॉइश्चर असलं की ते स्पोर काय होणार, जर्मिनेशन होणार. ओके, जर्म ट्यूब तयार होणार आणि अशा पद्धतीचं मायसिलियम तयार करून हे स्टोमॅटाच्या सेल्स, दोन्ही सेल्समधलं आतमध्ये त्याचं मायसिलियम काय करणार, असं स्प्रेड करणार, आतमध्ये सेल्सच्या बॉडी किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये तो इंटर करणार. सो अशा पद्धतीनं काय होतं, त्याचे जर्मिनेशन होते. ओके, सो इंटर थ्रू स्टोमॅटा ॲप्रिसोरियम वेब व्हेसिकल ॲट द टिप. ॲप्रिसोरियम म्हणजे काय की हे जे मायसिलियम आहे हे मायसिलियमच्या ह्या ठिकाणी सेलमध्ये आतमध्ये हे आता काय करतो, मायसिलियम आतमध्ये सेलच्या पहिल्यांदा गॅपमध्ये एंट्री करणार आणि मध्ये सेलच्या आतमध्ये तो घुसणार प्रत्येक सेल्समध्ये. ओके, आणि प्रत्येक सेलमध्ये मायसिलियम घुसलं की अशा पद्धतीने एक छोटासा व्हेसिकल्स लाईक ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे असं व्हेसिकल्स लाईक काय तर होतो, नॉब लाईक असं स्ट्रक्चर तयार होतं, फुगीर असं गाठसारखं, त्याला काय म्हणायचं, हॉस्टोरियम. ओके, त्यानंतर द हाय पीस स्प्रेड अँड विथ द हेल्प ऑफ हॉस्टोरिया टेक द न्यूट्रिशन. आणि हे जे सरफेस एरिया असं गाठीसारखं काय करतो, कारण तिथं असं फुगीर बनवलं की त्याचं बॉडीचं पार्ट की भरपूर सरफेस एरिया मिळतो. ओके, यू कॅन सी हिअर. ओके, द एंटायर असं गोल सरफेस एरिया जास्त वाढतो, त्यामुळं बॉडीमधले ह्या सेल्समध्ये जेवढे काही न्यूट्रियंट्स असतील, प्रोटीन्स असतील, अमिनो ॲसिड्स असतील, ओके, ते सगळं काय करतो, ते हे सरफेसमधून आतमधून ते काय करतो, ॲब्सॉर्ब करतो आणि हे फंगस वगैरे सगळं ग्रो करतो स्वतःचं. ओके, सो अशा पद्धतीनं इन दिस वे. सो ह्या ठिकाणी डायग्राम आहे, सिंगल सेल्ड आहे युरिडियल, पण त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. ओके, तर ह्या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. सो दिस इज दी फर्स्ट स्टेज ऑफ इरिडोस्पोर्स. ओके, म्हणजे तो इरिडोस्पोर कसं तयार होतो, स्टॉक्ड आहे, तो सगळ्यात महत्त्वाचं सिंगल सेल्ड बायन्यूक्लिएटेड आहे. ओके, त्यानंतर मग तो परत दुसऱ्या प्लांटवरती फीडच्या काय करणार, अंडर फेवरेबल कंडिशनमध्ये मॉइश्चर, सफिशियंट मॉइश्चर असलं पाहिजे प्लांटवरती, तर ते जर्मिनेशन होणार आणि होस्ट प्लांटला काय करणार, इन्फेक्शन करणार. ओके, आता नेक्स्ट ते जे इरिडोस्पोर्स कम्प्लिटली प्लांटमध्ये पसरलेलं आहे त्या मायसिलियमपासून पसरलेलं जे मायसिलियम आहे, ओके, फंगसचं जे मायसिलियम आहे त्या फंगसच्या मायसिलियमपासून आता नेक्स्ट टाईपचे स्पोर्स बनते, त्याला म्हणायचं टेल्युटोस्पोर्स. म्हणजे आता हे सेकंड स्टेजमध्ये एंट्री करणार किंवा ठीक आहे. सो द इरिडोस्पोर्स चेंज देअर कलर अँड कन्वर्ट इन टू ब्राऊन टू डार्क रेड ऑर रस्ट कलर. अशा पद्धतीने इरिडोस्पोर ह्या ठिकाणी काय होतो, जेव्हा बॉडीला इन्फेक्शन करतो तेव्हा त्याचं कलर काय होतं, चेंज होतो, कन्वर्टेड टू ब्राऊन टू डार्क रेड अँड
रस्ट कलर. ओके, सो दीज आर ड्यू टू टेल्युटोस्पोर, कारण आता तो दुसऱ्या इरिडोस्पोरचं टेल्युटोस्पोरमध्ये कन्वर्ट होतो. ओके, दे आर टू सेल्ड अँड थिक वॉल्ड ओव्हल अँड बायन्युक्लिएटेड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे काय असतो टू सेल्ड, म्हणजे हा एक सेल आहे आणि हा एक सेल आहे. कम्प्लीट आपण वी आर टॉकिंग अबाउट टेल्युटोस्पोर्स. ओके, टेल्युटोस्पोर्सबद्दल बोलतो आहे आपण. इरिडोस्पोर्स आणि टेल्युटोस्पोरमध्ये डिफरन्स आपल्याला लक्षात आला पाहिजे. ओके, इरिडोस्पोर सिंगल सेल्ड आणि बायन्युक्लिएटेड होता, पण ह्या ठिकाणी कसं आहे हे सिंगल सेल्ड आहे बट मोनोन्यूक्लिएटेड, म्हणजे एक सेलमध्ये एक न्यूक्लियस, दुसऱ्या सेलमध्ये एक न्यूक्लियस. ओके, दे हॅव वन जर्म ट्यूब अँड टू न्यूक्लियस, सॉरी एक न्यूक्लियस आणि दोन एक सेल्स आणि दोन न्यूक्लियस. ओके, तर दे आर डिस्पर्स बाय विंड अँड डू नॉट इमिडिएटली कॉज डिसीज बट कॅन विथस्टँड फॉर अनफेवरेबल कंडिशन अँड सर्वाईव्ह फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम. ओके, जसं की मागचं जे इरिडोस्पोर होता इमिडिएटली काय होतो तो डिस्पर्स होतो आणि जर्मिनेशन होतो, पण टेल्युटोस्पोर अंडर अनफेवरेबल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतो. तुम्ही टेल्युटोस्पोरला ते व्हीट हार्वेस्ट केलं. ओके, मार्चमध्ये ते पीक वगैरे सगळं हार्वेस्टिंगच्या स्टेजला आलं आणि तेवढ्यात त्याच्यावरचं जे डिसीज आहे ते टेल्युटोस्पोरच्या स्टेजला असेल आणि तेवढ्याला तुम्ही हार्वेस्ट केला आणि ते जे काही स्पोर्स हे सॉईलमध्ये काय होते डिस्पर्स होते आणि ते अंडर अनफेवरेबल कंडिशन, मग सपोज तुम्ही 2-3 महिने तिथं काय पाणी नाही सोडलं त्या फील्डवरती. ओके, आणि ते तसंच रान मोकळं सोडलं तर अशा अनफेवरेबल कंडिशनमध्ये काय करतो तो अनफेवरेबल कंडिशनमध्ये ते स्पोर्स काय करतो सर्वाईव्ह करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी टेल्युटोस्पोर्स. ओके, नेक्स्ट आहे आता हे टेल्युटोस्पोर्स जे आहे परत हे सुद्धा काय होणार मॅच्युअर होणार. त्याचे जे स्पोर्स आहेत मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं ते काय होणार विंडनं डिस्पर्स होणार आणि ते स्पोर्स जर्मिनेशन होणार. ओके, आणि ते जर्मिनेशन झाल्यानंतर त्यांच्यापासून बेसिडियो स्पोर्स तयार होणार, म्हणून ह्याला म्हटलेलं आहे बेसिडियल स्टेज. पहिला स्टेज आहे युरिडो स्टेज, दुसरा आहे टेल्युटो स्टेज, तिसरा आहे बेसिडियल स्टेज. ओके, अपॉन जर्मिनेशन ऑफ टेल्युटोस्पोर्स, आता टेल्युटोस्पोर्स काय होणार जर्मिनेशन होणार. ईच जर्म ट्यूब फॉर्म प्रोबेसिडियम और इपीबेसिडियम. ओके, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता हे काय आहे कम्प्लिटली टेल्युटोस्पोर्स. ओके, टेल्युटोस्पोर काय होणार जर्मिनेशन होणार, म्हणजे हे सेल्स जर्मिनेशन होणार, हा खालचा सेलसुद्धा जर्मिनेशन होणार. ओके, यू कॅन सी हिअर इन दिस स्टेज. नेक्स्ट स्टेज द अपर स्टेज फॉर्म जर्म ट्यूब. ओके, हे जे आहे कम्प्लिटली हा जर्म ट्यूब आहे आणि त्या जर्म ट्यूबवरती हे असे मॅच्युअर झाल्यानंतर 1, 2, 3, 4 4 स्पोर्स बनले, त्याला म्हणायचं बेसिडियो स्पोर्स. आता लोअर सेल्स, ओके, ह्याचं जे लोअर सेल्स आहे ह्याचंसुद्धा जर्मिनेशन झालेलं आहे आणि प्रत्येक सेल्सवरती 1, 2, 3, 4 ओके 4 स्पोर बनले, दॅट इज बेसिडियो स्पोर्स. ओके, सो अशा पद्धतीने काय होतं इथं झूम करून दाखवलेलं आहे 1, 2, 3 आणि 4. ओके, ह्याचं स्पोर्स आता डिस्पर्स झालेलं आहे खाली पडलेलं आहे बेसिडियमचं. सो दिस इज प्रोबेसिडियम किंवा प्रोमायसेलियम म्हणायचं की ज्याच्यापासून स्पोर बनलेला आहे, बेसिडियो स्पोर बनलेला आहे, त्याला म्हणायचं प्रोबेसिडियम फर्स्ट इनिशियल स्टेज. ओके, सो प्रोबेसिडियल प्रोमायसेलियम हे काय आहे स्टेजेस आहे आणि त्याच्यापासून हे स्पोर्स डेव्हलप झालेले आहेत. ओके, सो अशा पद्धतीनं हे काय होतो टेल्युटोस्पोर जर्मिनेशन होतो, त्यांच्यापासून प्रोबेसिडिया स्टेज आणि त्या प्रोबेसिडिया स्टेजवरती जे स्पोर्स तयार होते त्याला म्हणायचं बेसिडियो स्पोर्स. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो अपॉन जर्मिनेशन ऑफ टेल्युटोस्पोर ईच जर्म ट्यूब फॉर्म प्रोबेसिडियम और इपीबेसिडियम. ओके, त्याला प्रोबेसिडियम किंवा इपीबेसिडियम असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो बोथ न्यूक्लियाय फ्यूज टू फॉर्म डायकॅरियॉन, म्हणजे हे जे दोन्ही न्यूक्लियस आहेत आतमधले ओके ते काय होते फ्यूज होऊन काय होते डायकॅरियॉन म्हणजे 2n डिप्लॉइड न्यूक्लियस तयार होतो आणि ते काय होते त्यांचं मिओसिस होतं. ओके, सो बोथ दीज न्यूक्लियाय फ्यूज टू फॉर्म डायकॅरियॉन अँड आफ्टर मिओसिस प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड न्यूक्लियाय. ओके, ह्या ठिकाणी हे जे आतमधले जे न्यूक्लियस आहेत डिप्लॉइड, मगाशी आपण बघितलं टेल्युटोस्पोर एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस. ओके, आता बाय सेल्ड आहे 1 आणि 2. आता ह्याच्यातले दोन्ही जे न्यूक्लियस आहेत हे न्यूक्लियस फ्यूज होणार आणि त्यांच्यापासून मिओसिस होऊन असे 4 मिओसिस झाल्यानंतर रिडक्शन ऑफ होतो क्रोमोझोमचा. या ठिकाणी 1, 2, 3, 4. ओके, सपोज ह्या ठिकाणी 20 क्रोमोझोम असलेले 2 न्यूक्लियस आहेत. ओके, तर 40 फ्यूज झाल्यानंतर 40 होणार आणि 40 मधले 10 असे काय असं होणार
रिड्यूस होऊन ओके हे काय होणार असे 4 न्यूक्लियस तयार होणार 10 क्रोमोझोम असलेले ओके. आफ्टर दिस द कंटेंट मूव इन टू द फॉर्मेशन ऑफ सेप्टम अँड टेक्स प्लेस. म्हणजे काय की ह्याच्यामधलं जे काही सायटोप्लाझम असेल ओके ह्या सेल्समध्ये जेवढं काही सायटोप्लाझम असेल प्रोटीन्स असतील हे सगळं ह्या सेल्समध्ये काय होतं ट्रान्सफर होतं न्यूक्लियस वगैरे सेपरेट आउट झालेले आणि अशा पद्धतीनं हे काय होतं मॅच्युअर बेसिडियोस्पोर तयार होतं ओके. सो इपीबेसिडियम प्रोड्यूस लॅटरल स्टेरिगमॅटा अँड इच टू फॉर्म बेसिडियोस्पोर ओके. हे जे पार्ट आहे त्याला म्हणायचं स्टेरिगमॅटा पार्ट okay. Lower part is the basidium part and this is one is the steric meta.